जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 4 2024 पॅटर्नमधील आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी बघावा. विद्यार्थी मित्रांनो, सदरच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंडच्या पेपरचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तसेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील आपण बघणार आहे. तुम्हाला माहिती आहे की या विषयाला एकूण 4 क्रेडिट आहे. परीक्षा एकूण 70 मार्कांची घेतली जाणार आहे. इंटरनल 30 मार्क असणार आहे. टाईम ड्युरेशन तुम्हाला 3 तासाचं असणार आहे. पासिंगसाठी किमान तुम्हाला 28 मार्क पडले पाहिजेल. या विषयाची क्वेश्चन पेपर फक्त इंग्रजी माध्यमातून येणार आहे. आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे वळूया. क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. परीक्षेमध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामधील पहिला प्रश्न आणि 6वा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. तुम्हाला समोर स्क्रीनवर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. पहिला प्रश्न आहे फिल इन दी ब्लँक्स, त्यासाठी 6 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2nd तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 1 वर 18 मार्काला येईल. क्वेश्चन नंबर 3 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 2 वर 18 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 4 न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 3 वर 18 मार्काला राहील आणि क्वेश्चन नंबर 5 हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला चॅप्टर नंबर 4 वर 18 मार्काला राहणार आहे. तर क्वेश्चनचा हा शॉर्ट नोट्स आहे. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्सला तुम्हाला 5 मार्क आहे. 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर 10 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. तर क्वेश्चन नंबर 2nd ते क्वेश्चन नंबर 5 प्रत्येक प्रश्न 18 मार्काला आहे. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची म्हणजे 18 गुणिले 3 18 त्रिक 54. प्रश्न क्रमांक 1 6 मार्काला 54 आणि 6 60 मार्क आणि क्वेश्चन नंबर 6 10 मार्क असे मिळून 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 2nd पासून तर क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतील ते आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2nd हा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 1 वर 18 मार्काला असणार आहे. ज्याचं नाव आहे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, अमल्गमेशन आणि ॲब्सॉर्प्शन. तर इथं तुम्हाला प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट विचारलं जाणार आहे. ॲज पर पार्ट ऑफ फर्स्ट ऑफ शेड्यूल 3 आफ्टर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, अमल्गमेशन अँड ॲब्सॉर्प्शन या रिलेटेड तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपरेशन तयार करायला लागणार आहे. यासाठी 18 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो काही आहे तो क्वेश्चन नंबर 3 हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे जो चॅप्टर नंबर 2 वर आधारित असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जवळ-जवळ 18 मार्क असणार आहे. यामध्ये तुम्हाला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायचं आहे ॲज पर पार्ट फर्स्ट ऑफ द शेड्यूल 3 कन्सिडरिंग द फॉलोइंग इम्पोर्टंट पॉइंट्स. म्हणजे तुम्हाला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करताना पुढचे सुद्धा पॉइंट महत्त्वात विचारात घेऊन किंवा त्याच्याबद्दल शॉर्ट नोट्स तयार करून किंवा कन्सर्न ॲडजस्टमेंट तयार करून तुम्हाला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर कोणकोणते पॉइंट विचारात घ्यायचे किंवा वर्किंग नोट तयार करायची. तर कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रेशो. ओके. प्री आणि पोस्ट ॲक्विजिशन किंवा ॲक्विजिशनचे जे काही रेशो आहे त्या पद्धतीने तुम्हाला टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ कंट्रोल आणि मायनॉरिटी इंटरेस्ट ज्याला एम-आय आपण म्हणतो ते पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर काही इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन असतात किंवा अनरिअलाइज्ड प्रॉफिट असतो आणि रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज असतात. याच्या पण ॲडजस्टमेंट तुम्हाला काळजीपूर्वक बघायच्या आहे. तसेच आणखीन एक्स्ट्रा काही ॲडजस्टमेंट आहे तर त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स शेअर इन सबसिडायरी कंपनीज आहे, बोनस शेअर्स आहे, डिव्हिडंड आहे, सिक्युरिटीज आहे, प्रीमियम आहे, कॅपिटल रिझर्व्ह आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे आणि प्रोव्हिजन ऑफ टॅक्सेशन असे देखील काही ॲडजस्टमेंट तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. आणि शेवटचे काही ॲडजस्टमेंट वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात ते म्हणजे पर्चेस ऑफ शेअर्स इन इन्स्टॉलमेंट अँड सेल ऑफ शेअर्स. तर शक्यतो तरी 5 आणि 6च्या काही एवढ्या ॲडजस्टमेंट तुम्हाला विचारले जात नाही किंवा एवढे पॉइंट विचारात घेतले जात नाही. पण पहिले 1 ते 4 पॉइंट हे होल्डिंग कंपनीच्या रिलेटेड तुम्हाला डेफिनेटली विचारले जातील म्हणजे जातीलच. ओके. क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर आधारित प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी 18 मार्क देण्यात आलेले आहे. तर या प्रॉब्लेममध्ये
किंवा या प्रश्नांमध्ये तुम्हाला प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ बँकिंग कंपनी तयार करायचा आहे, ज्यामध्ये फॉर्म ए आणि फॉर्म बी हा शेड्यूल 3 ऑफ बँकिंग कंपनी रेग्युलेशन ॲक्ट जो काही दिलेला आहे किंवा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट दिलेला आहे, तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला फॉर्म ए आणि फॉर्म बी हा तयार करून तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट हे बँकिंग कंपनीचं तयार करायचं आहे. त्यासाठी 18 मार्क आहे. क्वेशन नंबर 5 एकदम सोपा आहे आणि जास्त मार्क मिळवून देणारा आहे. तो म्हणजे न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ चॅप्टर नंबर 4. तर हा चॅप्टर नंबर 4 तुम्हाला अकाउंटिंग रेशो एनालिसिस वरती आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम विचारला जाईल. ज्यातून तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी रेशो, टर्नओव्हर रेशो आणि फायनान्शियल रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. त्या ठिकाणी 18 मार्क आहे. काळजीपूर्वक पद्धतीने पुस्तकात सॉल्व्ह करून दिलेले जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे किंवा कदाचित काही वर्गात घेतलेले असतील, ते पण तुम्ही काय करा काळजीपूर्वक सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क भेटून जातील. क्वेशन नंबर 6 कडे वळूया. क्वेशन नंबर 6 हा इम्पोर्टंट शॉर्ट नोट्स रिलेटेड आहे. तर यामध्ये तुम्हाला 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्स 5 मार्काचे आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. पहिला आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 14. हा अकाउंटिंग फॉर अमल्गमेशन रिलेटेड आहे. मग यामध्ये तुम्हाला कदाचित एक्स्टर्नल रिकन्स्ट्रक्शन, अमल्गमेशन, ॲब्सॉर्प्शन यावरती पण तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. नंतर व्हेंडॉर अँड पर्चेसिंग कंपनी महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे, काळजीपूर्वक करून ठेवा. अजूनही महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे पर्चेस कन्सिडरेशन, ज्याला आपण पीसी म्हणतो ते. कदाचित कधी-कधी तुम्हाला पर्चेस कन्सिडरेशनच्या कॅल्क्युलेशन करण्याच्या जे काही मेथड आहे, त्या पण तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारल्या जातील. नंतर आहे डिसेंटिंग शेअर होल्डर्स, इंटर कंपनी ओइंग, अनरिअलाइज्ड प्रॉफिट आणि इंटर कंपनी इन्व्हेस्टमेंट या 4 ते 5 पॉइंटपैकी कोणतेही 1 किंवा 2 पॉइंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा चॅप्टर आहे, त्यावर आधारित प्रश्न आहे ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ होल्डिंग कंपनी. ओके. किंवा नुसतं होल्डिंग कंपनी सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. होल्डिंग कंपनी, सबसिडायरी कंपनी. ओके. तर असे काही प्रश्न विचारले जातील. नंतर होल्ली ओन अँड पार्टली ओन सबसिडायरी. ओके. पूर्ण मालकीच्या आणि अर्ध मालकीच्या सबसिडायरी कंपन्या आहेत. तर ते सबसिडायरीचे काही टाइप्स आहे. त्याच्याशी रिलेटेड ही शॉर्ट नोट्स आहे. 21 नंबरची म्हणजे 7 नंबरची शॉर्ट नोट्स अत्यंत महत्त्वाची आहे. जे अकाउंटिंग स्टँडर्ड 21 रिलेटेड आहे. ज्याला कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढची शॉर्ट नोट्स आहे 8 नंबरची इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 110 110. तो कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट रिलेटेडच आहे. किंवा यावर रिलेटेड आधारित अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. डिफरन्स बिटवीन AS 21 अँड IND किंवा इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 110. ओके. या बाबतीतही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. नंतर आहे लीगल रिक्वायरमेंट. त्यानंतर सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज फॉर बँकिंग कंपनी किंवा बँकिंग सेक्टर. त्यानंतर पुढे आहे ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग रेशो, जे लास्ट नंबर चॅप्टरवर दिलेले आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ रेशो आहे, ज्यामध्ये ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन अँड फायनान्शियल क्लासिफिकेशन आहे. ह्या दोन्ही टाईपचे पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर आहे टाइप्स ऑफ फायनान्शियल क्लासिफिकेशन ऑफ रेशो, मग ज्यामध्ये तुम्हाला फंक्शन वाईज फायनान्शियल बोलण्यात आलं. फंक्शन वाईज क्लासिफिकेशन जे आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी रेशो, टर्नओव्हर रेशो आणि फायनान्शियल रेशो असे पण रेशो विचारले जातात. मुळात यावर प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शक्यतो ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन किंवा क्लासिफिकेशन ऑफ रेशो यावर आधारित शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. तर या सर्व शॉर्ट नोट्स काळजीपूर्वक करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. टेक केअर. जय हिंद. बाकीच्या विषयांच्या व्हिडिओ देखील आपण लवकरच आपल्या YouTube चॅनलला अपलोड करून देण्यात येईल. अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.